अहो दाजी येऊ का? हा ये ना बस ना. काय रे दाद्या, तुझे कसे पाय वळले इकडं आज? अगं काय बोलती तू? यावं का नाही मी कधी दाजींकडे? गप खोटारड्या, तुझं काम असल्याशिवाय तू येणार आहे का माझ्याकडं? आला मोठा बहिणीच्या मायेचा. अगं तुझ्याकडेच काम आहे, पण आधी दाजींसोबत गप्पा मारून घेतो ना. 4 वेळा काय करतो, काय काम आहे सांग. मला आहे ना हक्क सोडपत्रावर ताडीच्या साय घ्यायच्या होत्या. अरे एवढंच ना. ताईडीने साय केल्या ना, मी तिला सोकुशीने पैसे देऊन टाकतो. अरे सहकुशीने पैसे द्यायची पण गरज नाही. ती तुमचीच जमीन आहे आणि तायडी तुमचीच आहे. ती आता माझ्या घरात आलेली. एवढा काही विषय नाही. तिच्या बिंदास साय घेऊन टाक, माझी काहीच हरकत नाही. हा का? ते बघा ना, याच्या वय ना तिच्या फक्त सायाने अंगठे घ्या. बरं ताडे येऊ का? एवढं सायांचं ठेव लक्षात. दाजी एवढे घ्या करू ना. हे पण घ्या. दाजी एवढं सायन्सचं लक्षात ठेवा. अरे हाय लक्षात. नक्की ठेवा. अरे हा हा हा. हा. अरे तुझ्या मी सांगितल्याशिवाय अजिबात साय करायचं नाही काय. आपल्याला फॉर्च्युनर काढायची. अवकाशाला तुम्ही तळतळ करताय, तुम्हाला विचारल्याशिवाय नाही करणार साया. कुठं चालली? मी चालले साया करायला. मला म्हणली होती ना मला विचारल्याशिवाय करणार नाही साय म्हणून. तुम्हाला काय करायचंय? माझं भाऊ ना आमचं आम्ही बघन, तुम्ही कशाला मध्ये लुडबुड करता? मला काय माहित नाही, मला फॉर्च्युनर घ्यायची. तुमच्या जीवावर घ्या फॉर्च्युनर. आणि म्हणे मला फॉर्च्युनर घ्यायची. फॉर्च्युनर